त्यांना मटकीची उसळ हवी आहे तर मोड आलेत का बघ जरा. हा काय हो, जरा निवडा ना नीट, लेकरावाने खेळत बसलेत नुसते. KEM ला 10 डबे द्यायचे, त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये आपल्याला भेंडी बटाटा करायचा आहे बरं का. आणि सगळं सामान आणायला पाहिजे ग, किराणा माल किती सगळं महाग झालंय. आणि गॅसचं पण अजून प्रॉब्लेम सुटलाच नाहीये. कधी हे युद्ध थांबतंय ना असं झालंय मला. मम्मी तू इथे परळमध्ये राहून बडबड करशील म्हणजे काय तिथे ते भांडण सॉल्व्ह होणार आहेत? बाय, कोणाचा फोन होता ग? काही नाही मम्मी, कंपनीचा फोन होता. शरू, हॅलो आकाश दादा. हॅलो, काय नेटवर्क, एक मिनिट थांब. हॅलो, त्या कदमांकडे ना 1 तारखेला आपल्याला पुरणपोळ्या द्यायच्या आहेत, तर चण्याची डाळ आणावी लागेल, तेवढी पुरणार नाही आपल्याला. तुला प्रमोशन मिळालं? अनु अगं जॉब लागल्या प्रमोशन मिळतं का? पण आम्हाला आमच्या कंपनीचं पहिलं मोठं डील मिळालंय आणि कंपनीने बोनस म्हणून जे जे लोक ह्या प्रोजेक्टवर काम करतात ना त्यांना एक्स्ट्रा पगार द्यायचं ठरवलंय. सकाळीच पैसे अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतील. स्वामींचा आशीर्वाद आहे ग, खरंच कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या पाठीशी उभे असतात. अहो ऐकलं का, मी आभार मानून येते. गॅस बंद कर नंतर. स्वामी मोठं टेन्शन गेलं. थँक्यू थँक्यू. लक्ष असू दे स्वामी. उचल ना फोन. सॉरी, फोन उचल ना. कधी बसने ट्राय करतोय. माझी ड्रीम गर्ल आहे ना तू. गौतम, मूर्ख आहेस तू. तिचं नाहीये तुझ्यावर प्रेम. बिग बॉय लेझीच गर्ल आहेस तू. अगं माझा हात खूप दुखतोय. मम्मीने आज इतकं काम करून घेतलं ना, हाताचा फुल कार्डिओ झालाय. चला गरम गरम चाय 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 भजी गा या. पप्पा क्या बात है, आप आए और बाहर आई. अरे मग फुल दिवा सावंतवाडीची फिलिंग येते ना. वा वा ए. वा. काय दिवस हो? 2 प्लेट 2 प्लेट. हा लाता हूँ मैडम, लाता हूँ 2 प्लेट 2 प्लेट. या मामा, ये भजी खायला ये. आली आली. अरे पप्पा भजी इतकी टेस्टी झाली आहे ना. अरे पप्पा तुम्ही ना काम सोडा, आपण ना याचं दुकान टाकूया आणि दुकानाचं नाव ना टायगरची भजी. खाते टायगरची भजी. काय तुझं ना. बघू. स्वामी माझ्या सगळ्या मुलींना सुखात ठेवतात. बाय, तुझ्या मम्मीला माफ करशील ना? मम्मी अगं मला माहितीये मी खूप चुकीची वागली, तुला ओरडली, तुला मारलं. बाय समजून घे ग. तुम्हाला जसं जग दिसतं ना त्यापेक्षा वेगळं जग पाहतो आम्ही, आणि त्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तसं वागली. तुझ्या मम्मीला माफ करशील? मामा, अगं बाई सगळी विसरली, आता तू पण विसर ना. सगळं छान होणार आहे बघ. घरात लग्न आहे ना, हे सगळं आठवण करायला कुठं वेळ आहे आपल्याला. हा काय ये चल भजी खा चल. आजा. मम्मी थांब, मी जाते.
छान केली मस्त. अम्मा ठीक आहे. ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी हा. काय? बाप. चालू दे चालू दे. हॅलो हॅलो आसावरी. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. अनु हा पप्पा. कोणाचा फोन होता? हॅलो हॅलोच बोलत होता. काही जास्त बोललाच नाही, पण ना आवाजावरून वाटत होतं की तो गौतम नाही का, साक्षी वहिनीचा भाऊ. सॉरी दादा, मला नाही माहिती काय आसावरी आवडते यार मला. आसावरी माझ्या आयुष्यात आहे हे तुला सांगितलं तर तुला वाईट वाटेल. तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरतंय. सांगायचं मला तुला. कसं कसं सांगू यार दादा. गौतम खाली का बसलायस? उठ इथे. नाही मी तर ते पाय